आता जास्त बोललास ना तर तुझं थोबाड सुद्धा फोडायला कमी नाही करणार मी। सोडाई यांच्याशी बोलत बसण्यात काही पॉइंट नाहीये। म्हणून सगळ्यांपासून लपून हे धंदे चालू आहेत का तुमचे? भास्कर, मोठा भाऊ आहेस म्हणून प्रेमानं समजून सांगतोय। माझ्या आणि सावीच्या मध्ये येऊ नकोस, नाहीतर पुढच्या टायमाला काय? पुढच्या वेळेला काय? आता हे जे प्रश्न विचारतोय ना ते विचारायला इथं दिसायचं नाहीस। तर पोलिसांची 3rd डिग्री मिळाली ना की सगळा माज आपोआप उतरल। चल आई। मला धमकी देऊन गेला दादा, याला सोडणार नाही मी दादा। धैर्याला संपवून टाकणार। त्या सावीच्या पुढ्यात याचे सगळे धंदे उघडे पाडून नाही यांची जुळलेली गाठ तोडली ना तर नाव भास्कर मुजुमदार सांगणार नाही। भास्कर भाऊजींनी धैर्यांना सगळीकडनं कोंडीत पकडायचं होतं आणि म्हणूनच त्यांनी पैसे दिले नाही। पण त्यांचं जे काही वैर आहे ते माझ्या संग आहे। खरं ते धैर्यांना का त्रास देतात? धैर्यांना माझ्यामुळे किती काय काय सहन करावं लागतंय। केवढं मोठं नुकसान झालंय त्यांचं। नाही, मला धैर्यांशी बोललंच पाहिजे। धैर्य, विलास आणि भास्करच्या मनात अजून काही शंका यायच्या आधी आपल्याला आपला प्लॅन पूर्ण करायलाच हवा। हे दोघे जर का जिद्दीला पेटलेस ना तर आपलं बिंग फोडल्याशिवाय गप्प नाही बसणार। कसलं बिंग? काय जावाय बापू, दीपावलीच्या शुभेच्छा तुम्ही दिल्या नाहीत आम्हाला। मामा, तू इथं काय करतोयस? अरे वा 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 वा, म्हणजे आमच्या येण्याचा जाबही विचारला जाणार का या घरात आता आम्हाला?
काय ताई? नाही तसं नाही, त्याला असं विचारायचं होतं की तू असा अचानक कसा काय आलास? अच्छा, अचानक यावं लागलं जावई बापू. कसं आहे ताई, या घरासाठी मी बरंच काही केलं, पण तुझ्या लाडक्या पोराची लाडकी बायको गायब काय झाली? तर तुझ्या पोरानं माझ्या पोरीवर हात उचलला. दिलेला शब्द विसरणं ही नियतच आहे मुजुमदारांची. पण लिहून घेतलंय मी तुमच्याकडनं, कॉन्ट्रॅक्ट आहे आपल्यामध्ये. आता तेही कॉन्ट्रॅक्ट तुम्ही काढून घेतले माझ्याकडून, म्हणून माझ्या पोरगीला असं वागवत आहे. हं? हे तुमचं आधीच ठरलंय की सावीशी लग्न झाल्यावर नियत बदलली? नियत नाही बदलली आमची, ह्या तुझ्या पुरीच्या मूर्खपणामुळे मला तसं वागायला लागलं. आणि राहिला प्रश्न कॉन्ट्रॅक्टचा, तर तो तुझ्याकडनं काढून घेतला नाही, तो तुझ्या मूर्खपणामुळे काढून घ्यायला लागला. आणि तुम्ही बापले जर माझ्या प्लॅन मध्ये असाच प्रॉब्लेम क्रिएट करणार असाल ना, तर मला असंच वागायला लागल. मला माझ्या प्लॅन पेक्षा जास्त दुसरं काहीच महत्वाचं नाही. कसला प्लॅन?